आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड। महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आयोजित भव्य सार्वजनिक गणेशोत्सव सुंदर मूर्ती स्पर्धेमध्ये आज आपण आलेलो आहोत सावळीमधील वीरशैव गणेशोत्सव मंडळाच्या या सुंदर अशा मूर्तीच्या ठिकाणी आलेलो आहोत। काय वैशिष्ट्य आपण स्वतःच डोळ्याने पहा। आपण पाहू शकत असाल की सांगली जिल्ह्यातली पहिली अशी गणेश मूर्ती आहे जी नमस्कार केल्या केल्या ती आशीर्वाद देण्यासाठी स्वतः गणपती बाप्पा उभे राहतात। सुंदर अशी गणेश मूर्ती सावळीमधील एका मूर्तिकारांना साकार केली आहे।
आणि एखादा भक्त नमस्कार करून जेव्हा पाठीमागं फिरतो तेव्हा पुन्हा ती गणेश मूर्ती या ठिकाणी सिंहासनावर विराजमान होते. अशी सुंदर अशी गणेश मूर्ती या ठिकाणी साकार केलेली आहे. आपल्याला बोलण्यासाठी या मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि कार्यकर्ते, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. काय सांगाल या गणेश मूर्तीच्याबद्दल? नमस्कार. आमचं वीरशैव सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ सावळी तसेच आमचं महाविनायक गणेश मंदिर देखील आहे इथे. आमचं यावेळी वर्ष 31 आहे. यावेळी मंडळाचं वर्ष 31 आहे. यावेळी आमचा विशेष असा देखावा म्हणजे आमची मूर्ती जी नमस्कार केल्यानंतर उभी राहते, 5 ते 7 सेकंद उभी राहते. तसेच आमचा देखावाही आम्ही सादर केलेला आहे. भूतांचा अड्डा असा हा देखावा आम्ही सादर केला होता. 5 ते 6 दिवस या देखावा चालू होता. गावातल्या बऱ्याच लोकांनी या देखावाचा आनंद घेतला आणि बऱ्याच आपल्या पंचक्रोशीतून आम्हाला या देखाव्याबद्दल, मूर्तीबद्दल बऱ्याच लोकांचा आढावा देखील चांगल्या पद्धतीने आम्हाला मिळालेला आहे. 7 दिवस तर तुम्ही गणरायाची या ठिकाणी उपासना करता, या ठिकाणी त्याचा आरास करता, भक्तिभावाने पूजा करता. मात्र इथे गणपती मंदिर आहे, त्याबद्दल काय सांगा? गणपती मंदिर आमचं एक 7 ते 8 वर्ष झाले आम्ही स्थापन केलेलं आहे. गणपती मंदिर आमच्या गावात कुठं नव्हतं. त्यामध्ये आम्ही आमच्या मंडळाने, आमच्या समाजाच्या कार्यकर्त्यांनी गणपती मंदिर उभं करण्यास पुढाकार घेतला आणि गावात गणपती मंदिर स्थापन केलं. अशी मूर्ती बसवण्याचा मागचा उद्देश काय, किंवा तुमच्या डोक्यात कसं आलं की अशीच म्हणजे नमस्कार केल्यानंतर आशीर्वाद देण्यासाठी गणराय उभा राहतील, अशी मूर्ती साकारण्याचं कारण काय? या मूर्तीबद्दल विशेष म्हणजे आमच्या मंडळाचेच कार्यकर्ते हे मूर्तिकार आहेत. बाबू गोरे म्हणून आहे त्यांचं नाव. ते आमच्या मंडळाचेच कार्यकर्ते आहेत. त्यांची कल्पना होती की बाबा ह्यावेळी काहीतरी वेगळं करावं. त्या सगळ्या आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्या कल्पनेला प्रतिसाद दिला आणि आमची ह्या पद्धतीची मूर्ती करण्याचं आयोजन केलं. मोठी भव्य कमानी या ठिकाणी आहे. त्याचबरोबर काही सार्वजनिक सामाजिक कार्य तुम्ही वर्षभर किंवा मंडळाच्या वतीने करत आहात? आमचं कसं असं मंडळाच्या कमान आहे. कमानीतून जो निधी येतो आमच्या मंडळाचे सदस्य जे वर्गणी काढतात त्यामधून आम्ही एक संदेश द्यायचा प्रयत्न करतो. तुम्ही फ्लेक्स वगैरे पाहिले असतील. परत आम्ही गणेश जयंती साजरी करतो. गणेश जयंतीला आम्ही 3 ते 3.5 हजार लोकांचा महाप्रसाद घालतो. त्या दिवशी आमच्या गावात कोणाच्याही घरी चूल पेटत नाही. सगळं गाव अख्खं जेवायला येतं. या पद्धतीने आम्ही समाचार घेत असतो. आपण या ठिकाणी पाहतोय अजूनही काही कार्यकर्ते आहेत. तुम्ही काय सांगाल, रुग्णांना किंवा इतर लोकांना मदत होईल यासाठी तुम्ही काय कार्य करता? गेले 2 वर्षात आपण नेत्र शिबिर, परत अवयवदान, शरीराचं अवयवदान, नेत्रदान ह्याच्याबद्दल आम्ही गेल्या वर्षी ह्याच्या संदर्भात एक कार्यक्रम स्वागत घेतला होता. आणि रक्तदान शिबिर असतं आपलं अधूनमधून, प्लस आपण नेत्र तपासणी शिबिर, अशा प्रकारे छोटे छोटे कार्यक्रम आपण वर्षभरात आयोजित करतो. या ठिकाणी फक्त गणेशोत्सव साजरा न करता एक सामाजिक भान राखून या ठिकाणी हे मंडळ कार्य करत आहे. सामाजिक उपक्रम असतील, रुग्णांना मदत असेल, अशा प्रकारचं सामाजिक काम हे वीरशैव गणेशोत्सव मंडळ सावळीमधलं करत असतं. त्याचबरोबर जे महत्त्वाचं म्हणजे जी सुंदर अशी सुबक अशी मूर्ती या मंडळाने साकारलेली आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे सांगली जिल्ह्यातली पहिली अशी मूर्ती आहे जी समोर नमस्कार केल्यानंतर जी आशीर्वाद देण्यासाठी पुन्हा या ठिकाणी उभारते. आपण पाहू शकत असाल की खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि ही मूर्ती यांच्याच मंडळातील एका मूर्तिकारानं साकारलेली आहे. कॅमेरामॅन राहुल सोबत मी राजेंद्र कांबळे, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, सावली.